माधवगावच्या हो घातलेल्या नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब गट या पक्षाचे अधिकृत उमेदवार मेरीन शिपा बिलाल चौस या ठिकाणी त्यांची उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे। थोड्याच वेळात एक अर्ध्या तासाच्या नंतर आम्ही पूर्ण वॉर्डाची उमेदवाराची यादी आपल्यासमोर देऊ, कारण त्या ठिकाणी गर्दी खूप झाल्यामुळं आणि सगळेच पक्षाला जवळपास त्या ठिकाणी उमेदवारी झाल्यामुळं गर्दी केल्यामुळं यादी आमच्या हातात आली। आम्ही ती अधिकृतपणे तुमच्याकडे देऊ। एकूण पूर्ण वार्डमध्ये तुमचे उमेदवार 26 वार्डमध्ये आमचे उमेदवार आम्ही 13 प्रभागामध्ये 26 उमेदवार उभे राहिलेले आहेत। आज रोजी मित्रपक्ष कोण कोण सोबत घेतलेले आहेत? आज रोजी मित्रपक्ष म्हणून बाबूराव असतील आमच्याबरोबर, बाकी काँग्रेस जे की त्यांचा आज काँग्रेस सोडून आपल्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात या ठिकाणी उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांचा प्रवेश पण या ठिकाणी झाला असं मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो। नारायणराव ओके पाटील जिल्हा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। हो घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी, बहुजन विकास मोर्चा आम्ही संयुक्तपणे माजलगावची नगर परिषद निवडणूक लढवत आहोत आणि या निवडणुकीमध्ये आमचा प्रयत्न असेल स्वच्छ प्रशासन, स्वच्छ कारभार, स्वच्छ माजलगाव, विकसित माजलगाव। आताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहनदादा जगताप यांनी सांगितलं आणि आम्ही सर्वांनी एक बैठकीमध्ये सकाळी निर्णय केला। मग मोहनदादाच्या नेतृत्वाखाली नारायणरावजी डग साहेब असतील, सालभाई चौस असतील, सियारी मोरे नाना असतील, हे सगळ्यांनी मिळून आम्ही सकाळी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एकत्रित येण्याचा निर्णय झालेला आहे आणि एकत्रितपणे ही निवडणूक जिंकायची। समोर कोण आहे, कुठला पक्ष आहे याच्यापेक्षा आपण जनतेला काय देणार आहोत आणि आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की माजलगावची जनता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि बहुजन विकास मोर्चाच्या उमेदवारांना निश्चितपणे निवडून देईल, एवढे भंपर निवडून देईल की समोरच्यांचं डिपॉझिट जप्त होईल। अशा पद्धतीची परिस्थिती माजलगाव शहरामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि महत्त्वाचा मुद्दा आम्ही सांगणार आहोत की या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जे उमेदवारी देण्यात आलेले आहेत आम्ही सुद्धा तुतारी घेऊन लढतोय आणि तुतारीच्या चिन्हावरच आम्ही लढणार आहोत। एकच चिन्ह सर्वांचं राहणार आहे आणि त्याच्यातून आम्ही लढल्यानंतर आम्ही एकच विश्वास देऊ इच्छितो लोकांना की आम्ही लोकांचा विश्वासघात करणार नाहीत, लोकांच्या विश्वासावरती आम्ही पूर्णपणे उभा राहू असा मोहनदादाच्या वतीनं, माझ्या वतीनं, डग साहेबांच्या वतीनं, चौस साहेबांच्या वतीनं किंवा मोरे नाना वगैरे आमच्या सोबत असलेले सर्वच लोकांच्या वतीनं, नारायणराव होके पाटलांच्या वतीनं आम्ही आपल्याला आश्वासित करतो आणि ही निवडणूक साधी आणि सरळ एकतर्फी होईल असा आमचा विश्वास आहे। माजलगाव नगर परिषदेच्या हो घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्रित बसून माजलगावच्या जनतेच्या मनातला पर्याय आपण दिला पाहिजे हे सर्वानुमते ठरलं आणि माजलगावच्या जनतेला जे पाहिजे की इथं कामं व्यवस्थित झाली पाहिजे, गाव स्वच्छ पाहिजे, जसं बाबूरावजींनी आता सांगितलं की स्वच्छ प्रशासन, स्वच्छ गाव आणि स्वच्छ पारदर्शक सगळा व्यवहार नगरपालिकेचा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाच्या चिन्हाखाली व बाबूरावजी बहुजन विकास आघाडी आम्ही अशी स्थापन करून एकत्रित निवडणूक लढवित आहोत। जनतेला जो पर्याय पाहिजे तो आम्ही दिलेला आहे। आता बॉल आम्ही जनतेच्या दरबारामध्ये टाकलेला आहे, ते निश्चितच आम्हाला विजय करतील एवढी आशा आम्हाला नक्की आहे। आज पक्षनेते
मोहनरावजी जगताप, नारायणरावजी डग, बाबूरावजी पोटभरे साहेब, श्री हरी नाना, यादव पाटील आणि सर्व जमलेल्या मित्रांनो, आज नगरपालिकेच्या अनुषंगानं आज आमची आमच्या सुनेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून विषय होता की तुतारीचा उमेदवार कोण राहील. आम्ही आज फॉर्म भरून आमच्या नेत्यांनी जाहीर केलं कोणाची उमेदवारी, काय उमेदवारी, कशी उमेदवारी. या अनुषंगानं आम्ही शहराच्या विकासासाठी, शहराच्या स्वच्छतेसाठी जनतेपुढे नतमस्तक होऊन आम्ही काम करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्या पूर्वी सुद्धा मी हजारो ट्रक कचरा त्या शहराच्या बाहेर टाकला. नगरपालिकेला 5 कोटीचं बक्षीस मिळवलं. महाराष्ट्रात नाही देशात नगरपालिकेचं नाव केलं. परंतु काही मंडळीनं त्या नगरपालिकेच्या ठिकाणी खूप सारा पैसा जमा झाला. त्यांच्या पोटात पोटचूळ उठलं. विनाकारण काहीही कारण नसताना आमच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर केसेस केले आणि जनतेला सांगत फिरतायत की हे काम आम्ही दर्जेदार काम करू, आम्ही चांगलं काम करू. आज वल्गना व्हायली की 500 कोटी रुपये नगरपालिका कुठे गेले? कुठलं काम आहे? कुठली एखादी इमारत उभी केली? 500 कोटी गेले कुठे? फक्त रस्ते करून माल मारण्याचा चांगला पर्याय हे केला आहे. आणि रस्त्याची काय अवस्था आहे तुम्ही बघताय सगळे. काय रात्री रस्ता केला तर दुसऱ्या दिवशी खराब होत चालला आहे. अनेक ठिकाणी रस्ते 1-1 कोटीचे 2-2 कोटीचे रस्ते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, हनुमान मंदिर ते MSCB गेल्या 2 वर्षापूर्वी तो रस्ता केला. आज तो रस्ता पूर्णतः संपलेला आहे. त्याच्या समोर आम्ही इकडच्या बाजूला जुन्या नगरपालिकेपुढे रस्ता केला. तो 40 लाखाचा रस्ता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे. आणि मेन रोडचं काम करून 2009ला मेन रोडचं आम्ही काम केलं. ते आज तगाट टिकलेलं आहे. आणि अनेक ठिकाणी आमच्या काळातली झालेली रस्ती जशीची तसं आहे. वाटल्यास मी तुम्हाला सगळ्याला ती रस्ते नेऊन दाखवीन आणि आजच्या रस्त्याची तुम्ही परिस्थिती बघा काय आहे. माजलगाव शहरातला जो मुख्य रस्ता आहे तो 100 फुटाचा असताना तो 70 फुटाचा करण्यात आलेला आहे. यावर आपण जेव्हा आपण नगराध्यक्ष होता तेव्हा आपण या गोष्टीवर काही हालचाली केल्या का? नाही 100 फुटाचा रस्ता नव्हता. जे मंजूर रस्ता होता तो 80 फुटाचा होता. आणि त्या अनुषंगानेच ते काम झालेलं आहे त्यावेळेस. आणि सगळ्या व्यापाऱ्यांची मागणी होती की आमची दुकानं वगैरे काही मोडू नका. त्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न केला होता. परंतु कसं आहे, विकास झाला पाहिजे पण पोटाची खळगी सुद्धा होती. या व्यापाऱ्यांचं एवढं नुकसान होत होतं की कुणाची 20 फुटाची दुकानं असली तर ती 15 फुटाचीच होत होती, 10 फुटाचीच होत होती. म्हणून त्या काळचे आमदार कैलासवासी देशमुख साहेब यांनी स्वतः प्रयत्न करून ते जास्त मोठा रस्ता घेऊ दिला नाही. त्या काळात त्याला पैसेही तेवढे नव्हते. आज आम्ही माजलगावच्या जनतेला दररोज सकाळी जर आमच्या आघाडीला यश मिळालं, पूर्वी जसं 5 वाजता आम्ही रस्त्यावर येऊन काम करत होतो, येणाऱ्या दिवसात आम्ही त्याच पद्धतीने काम करू. आणि कुठलंही प्रमाणपत्र, कुठलीही PTRची नक्कल, कुठल्याही नगरपालिकेचा कागद 1 पैसा न लागता घरपोच पाठवण्याचं आम्ही काम करू. फक्त विकास 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 दाखवून 500 कोटीचा विकास कुठं काय एखादी इमारत उभी राहिली काय बघितलं तुम्ही? 500 कोटीचा विकास कोणता आहे? फक्त वारे माप पैसे लुटण्याचा धंदा सुरू केला. आणि काय कागदी मिळण बाकी आता तुम्हाला माहिती नाही काय असतं. त्या माजलगावच्या जनतेला स्वच्छ पाणी, वीज, स्वच्छता आणि विकास ज्याला म्हणतो आपण विकास, गार्डन 2 गार्डन आम्ही मंजूर केलं. एक गार्डन मंजूर केला होता या त्यांच्याच घरासमोर, जुन्या घरासमोर आमदारांच्या. त्याचे पैसे इतरत्र वापरले. दुसरा आम्ही
सिद्धेश्वर मंदिराच्या समोर गार्डनचा प्रस्ताव दिला होता. त्याला 50 लाख रुपये आम्ही त्यावेळेस ठेवले होते. ते सगळे पैसे काढून नुसते रस्ते केले. आम्ही आता खेळायची मैदानं, रस्ते, चांगल्यापैकी स्वच्छता, दर्जेदार स्वच्छता आणि लोकांना, नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन आम्ही इमाने बरी काम करू. एवढंच आजच्या या विषयात मी जनतेपुढे हात जोडून सांगतो. येणाऱ्या 2 तारखेला आम्हाला त्यांनी तुतारी या निशाणीवर मत द्यावं एवढंच बोलून. आपला जाहीरनामा कधी प्रसिद्ध करणार आहात? 1-2-3 दिवसात. विरोधकांना आपण आताच सांगितलं, बोललात की माल मारून गप्पा आहेत. नेमका कोणता माल मारून गप्पा आहेत विरोधक हे जाहीर करावं. जनतेला माहिती आहे. जनतेला माहिती आहे सर, सगळी जनता बघती. तुम्हालाही माहिती आहे. आमदार साहेबांनी आपल्याला पाय उतार होण्यासाठी काय काय प्रयत्न केले आणि तोच उमेदवार आज आमदार साहेब तो त्यांच्या समोर बघते, काय संदेश देऊ शकता तुम्ही? तुम्ही बघा काय आमदाराबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. बोलायचं नाही. आमदार काय आहेत, विकासाच्या आहेत ते माजलगावच्या जनतेला माहिती आहे. माजलगावच्या जनतेला आमदार काय आहेत ते माहिती आहे. त्यामुळं आमदाराबद्दल काही बोलायचं नाही. त्यांच्या चांगल्या कामाबद्दलही बोलायचं नाही, वाईट कामाबद्दलही बोलायचं नाही. जनतेला माहिती आहे त्याला उठता येईना, बसता येईना, त्याच्याबद्दल बोलण्यात काय उपयोग आहे. दुसरी गोष्ट, गेल्या अनेक दिवसापासून नुसत्या पोकळ गप्पा विकासाच्या मारून काही उपयोग होणार नाही. जनतेला काम पाहिजे. आणि काय तुम्हाला सांगतो, PTRची त्या ह्याचं जन्मतारखेचं प्रमाणपत्र तो 2-3 महिने लोकांना मिळतं. तुम्हाला सांगतो PTRची नक्कलला 1000 रुपये लागते, रहिवासी प्रमाणपत्राला 500 रुपये लागले. आणि हे सगळं माहीत असताना देखील या विषयात कुठलाच शब्द वापरत नाही, फक्त विकासाचा. त्याच्यामुळं लोकांची जी खरी अडचण आहे ती दूर करण्याची आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आतापर्यंत माजलगाव शहरामध्ये एकतर्फी सर्व कार्यक्रम, एकसूत्री कार्यक्रम होत असल्याचं दिसून आलं आहे. परंतु तुम्ही एक सुज्ञान नागरिक म्हणून कोणत्याही गोष्टीला, आमदाराला किंवा इतर यांना विरोध केला नाही केलं. काय उपयोग काय? आज माजलगावची परिस्थिती बिहारसारखी आहे. कुठल्याही अधिकाऱ्याला कुठलंही आपण काम सांगू शकत नाही. काम सांगितलं त्याला की ते म्हणतात आमदारांनी करू नको म्हणून सांगितलं. कसं करणार? प्रत्येक गोष्टीला आमदाराला जाऊन भेटायचं, रहिवासी प्रमाणपत्राला आमदाराला जाऊन भेटायचं, जातीच्या प्रमाणपत्राला अडवणूक. सर्वसामान्य माणसाला जातीचं प्रमाणपत्र सुद्धा मिळत नाही. आमदार साहेबांनी आरोप केलेले आहेत की प्रत्येक टेंडर हे सहाल चाऊस, बाबुराव पोटभरे, मोहन जगताप यांच्याच मनावर चालतात. तुम्हाला माहिती आहे सगळं कुणाच्या मनावर. असं हे महाराष्ट्रातले टेंडर यांच्या मर्जीनं चालते. 20% चालते टेंडर, सोप्या भाषेत. चला ठीक आहे. ओके.